सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत हे चेहऱ्यावरून दिसते, बरोबर ना? आणि एक प्रकारची मरगळ आली का? पण ठीक आहे, जास्त लांबवत नाही, 5 मिनिटात संपव. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी. माझी प्रथम गुरु, प्रथम शिक्षिका आई. म्हणजे ती सर्वांचीच असते. तिला या ठिकाणी प्रथमतः मी तिचं स्मरण करतो. आज 5 सप्टेंबर या दिवशी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमण्याचं प्रयोजन म्हणजे हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, त्यांची जी जयंती आहे तो दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याची थोडीशी पार्श्वभूमी 1 मिनिटात सांगतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. पहिले राष्ट्रपती कोण होते? बरोबर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यानंतर सेकंड राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली झाला होता. आणि त्यांचे जे विद्यार्थी होते ते त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की गुरुजी, सर, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. मग त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस जो आहे तो तुम्ही काय करा, शिक्षक दिन म्हणून साजरा करा. तेव्हापासून त्यांचा जो 5 सप्टेंबर हा वाढदिवस आहे, जो तो दिवस संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आता बोलण्यासारखं बरंच काय इतिहासात जर गेलो तर वास्तविक पाहता तुमच्यासाठी, माझ्यासाठी, इथं बसलेल्या प्रत्येकासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता त्याग करून डेडिकेशनने, समर्पण भावनेने कोण काम केलं असेल तर ते आद्य गुरु मी ज्यांना म्हणतो महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी. आज प्रत्येक स्त्री ज्या त्या क्षेत्रामध्ये आहे, जिथं जिथं ती प्रगती करते, ज्या ज्या ठिकाणी ती टॉपला आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्या जर नसत्या तर आज आपल्याला ज्या स्त्रियांचं जे स्थान आहे समाजामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. त्यानंतर ह्या 2 महामानवांनी इतकं काम केले शिक्षणाबद्दल. त्याच्यापूर्वी या देशामध्ये तुम्हाला मला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तुम्हाला मला म्हणजे आपण त्यावेळेस नव्हतो, आपले जे पूर्वज होते त्यांना शिकण्याचा अधिकार या देशामध्ये नव्हता, बिलकुल नव्हता. आणि तो अधिकार सर्वप्रथम ज्यांनी मिळवून दिला ते महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि याच्यावर परत कळस चढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बळावर, शिलाच्या बळावर त्यांनी हे सगळं जे देशामध्ये चाललंय ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे चाललेलं आहे. आणि हे ते ज्ञान घेण्याचं काम, ज्ञान जे अर्जन करण्याचं काम आहे या सर्व महापुरुषांनी करून त्याचं युटिलायझेशन करून ते समाजाप्रती एक त्यागाची भावना, समर्पणाची भावना म्हणून निस्वार्थपणे त्यांनी अहोरात्र काम केलं, कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवला नाही. आणि त्या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो की त्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्यासोबत बोलतोय. आपण सर्वजणच या महापुरुषांमुळे या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आता शिक्षक दिनाबद्दल थोडंसं बोलतो. शिक्षक, मगाशी कुठल्या तरी विद्यार्थ्याने सांगितलं 10वीच्या की शिक्षक म्हणजे कोण असतो? तो शीलवान असतो. काय असतो तो? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शीलवान म्हणजे काय? पडलं का नाही? कोणाकोणाला माहिती आहे शीलवान म्हणजे काय असतं? हात वर करा. सर, मला माहिती आहे शीलवान म्हणजे काय असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमंत नव्हते, पण ते म्हणायचे की मला हे सगळे लोक का घाबरतात माहिती का तुम्हाला? माझ्याकडे पैसे आहेत म्हणून, माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून नाही, माझ्याकडे शील आहे. काय आहे म्हणजे काय होतं त्यांच्याकडे? शील होतं म्हणजे काय सांग? नाही, बरं, ठीक आहे. शील म्हणजे शिक्षण, शील म्हणजे चारित्र्य, नीतिमत्ता. शील त्याचे डेफिनेशन आपण नाही करू शकत, परंतु अनेक बाबींचा समावेश शीलामध्ये आहे. ते शील जपणं ते शिक्षकाचं सर्वप्रथम कर्तव्य आहे आणि हेच प्रत्येक शिक्षक जपत असतो. त्यानंतर क्षमाशील. क्ष म्हणजे क्षमाशील. आता मागं बसलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, बरेचदा आम्ही त्यांना क्षमा केली आहे का नाही? किती मोठ्या चुका केल्या तरी शिक्षक काय करतो? आईप्रमाणे क्षमावर करतो, चुकांवर काय करतो? पांघरून घालतो आणि बाबा याच्या पुढे चूक करू नको आणि सुधारण्याची संधी देतो का नाही?
दीज आर दी क्वालिटीज ऑफ टीचर. क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. बघा, शासनाने नेमणूक कशासाठी केली? तुम्हाला काय देण्यासाठी? शिक्षण देण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी. आणि ते कर्तव्यनिष्ठपणे, प्रामाणिकपणे, चोखपणे बजावण्याचं काम शिक्षक करत असतो. तुम्ही म्हणाल की शिक्षक इथं बसलेले शिक्षक आहेत का? नाही. आम्ही इथं बसलेले एवढे शिक्षक आहेत का? नाही. प्रत्येक जण शिक्षक आहे. निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी म्हणजे शिक्षक आहे. शिक्षक म्हणजे काय? ज्याच्याकडून आपल्याला शिकता येतं. त्याच्याकडून काय येतं आपल्याला? मग आपण झाडाकडून शिकू शकतो, आहे का नाही? पक्ष्यांकडून शिकू शकतो, प्राण्यांकडून शिकू शकतो, प्रत्येकाकडून काही ना काही शिकू शकतो. आता इथं बसलेले जे मंडळी आहेत, प्रत्येकाकडून, आता मरे सरांकडून काय शिकलो मी? विक्री कशी करायची, विक्रीचं कौशल्य शिकलो. त्यानंतर काटे मॅडम कडून मी काय शिकलो? धाडसी कसं असायचं आणि बोलताना जी लयबद्धता असते त्या गोष्टी मी शिकलो. त्यानंतर शिंदे सरांकडून काय शिकलो मी? एखादी समस्या उद्भवली तर ती सोडवायची कशी हे शिकतो. गाडरा मॅडम यांच्याकडून काय शिकवतो मी? विनम्रपणे कसं बोलायचं हे शिकतो. त्यानंतर ओहळ सर, कलाकार माणूस. म्हणजे शिक्षक हा ऍक्टर असतो. तुम्हाला सांगतो, प्रत्येक शिक्षक हा ऍक्टर असतो. तो जेव्हा तासाला जातोय म्हणजे काय करतोय? तो ऍक्टिंग करतोय. तो काय करतोय? तुम्ही चित्रपट बघता का नाही? एखादा चित्रपट बघितल्यावर आपल्याला वाटतंय अरे यार काय बोर चित्रपट होता, पैसे माझे फुकट वाया गेले, आहे का नाही? वाटतं का नाही? तसं शिक्षक हा ऍक्टिंग करायला येतो 35 मिनिटासाठी. आणि कधी कधी त्या शिक्षकाचा तो चित्रपट फ्लॉप होतो, कधी हिट होतो, कधी सुपर हिट होतो का नाही? कधी कधी तुम्हाला वाटतं आज सरांनी फार बोर केले यार, वाटतं का नाही? का नाही वाटत? कधी कधी वाटतं काय शिकवलं भारी आज सरांनी, आज खूप मजा आली, खूप हसलो, खूप आनंद वाटला, वाटतं का नाही? याचाच अर्थ काय? शिक्षक हा ऍक्टर असतो. काय असतो? आणि त्याचा प्रत्येक पिरियड हा एक चित्रपट असतो. आणि मग तो त्याच्या परीनं तो हिट करण्याचा, सुपरहिट करण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण कधी कधी जमतं, कधी कधी जमत नाही. मग असेच आपले कलाकार ओहळ सर यांच्याकडून कला म्हणजे आता मला शिकता नाही आल्या, पण प्रयत्न करूया भविष्यामध्ये मिमिक्री करायची वगैरे, आहे का नाही? आणि पिसे सर यांच्याकडून मी सहकार्य वृत्ती. पिसे सरांना रात्री 2 वाजता फोन करा तुम्ही, पिसे सर फोन उचलला. आणि सहकार्य वृत्ती कशी असावी ते पिसे सरांकडून मी शिकलो. जाधव सर आहेत, जाधव सरांना फक्त प्रॉब्लेम सांगितली की बरोबर सोल्युशन ते फाइंड आउट करतात आणि त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. तुम्ही विद्यार्थी आहात, आहे का नाही? आता बरेच आपले 10वीचे विद्यार्थी आहेत, जाणारे बॅच आहे, यांच्याकडून सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. आता मात्र वाईट गोष्टी शिकायच्यात का आपल्याला? या जगामध्ये कुठलाच व्यक्ती 100% बरोबर, 100% चूक किंवा 100% क्वालिटीज आहेत, सगळ्या गुड क्वालिटीज आहेत आणि 100% बॅड क्वालिटी असं नसतं. त्याचं प्रपोर्शन असतं. सम क्वालिटीज आर बॅड, सम क्वालिटीज आर गुड. त्यातून चांगलं तेवढं घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. निरक्षीर विवेक बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे, माहिती ना? निरक्षीर विवेक बुद्धी. निर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. आणि राजहंसाला जर तुम्ही दूध दिलं तर काय करतं ते? फक्त दूधच घेतं ओढून, पाणी खाली ठेवतं. तसं आपण फक्त काय करायचं? चांगल्या गोष्टी ओढून घ्यायच्या सगळ्यांमधल्या, आहे का नाही? आता या मोहितेकडून शिकायचं नाही खिडकी तोडून पळून कसं जायचं, असल्या वाईट गोष्टी शिकायच्या नाही. चांगल्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या आसपास आता तुम्ही विद्यार्थी आहे, तुमच्याकडून पण बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत असतो. आम्ही तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगत असतो. त्यामुळं शिकण्याचं आणि शिकवण्याचं हे कार्य अविरतपणे चालणार आहे. फक्त एकच छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबवतो. कारण जेवणाची तुमची वेळ झाली, 1:30 वाजलाय, तुमच्या पोटामध्ये कावळे ओरडलाय ते मला दिसते चेहऱ्यावर तुमच्या, आहे का नाही? शेवट 1 मिनिटात संपवतो. पूर्वी कसं असायचं? आम्ही शिक्षक सगळे जेव्हा शाळेत असायचो तेव्हा आमचे शिक्षक दिसले की आम्ही लपून बसायचो. जातो सर बरोबर आहे, सर दिसले की काय करायचं? मी झाड बघ, हॉटेल बघ, कुठं लपायचं. आता फक्त आमच्यावर अशी वेळ आणू नका की तुम्ही दिसला की आम्हाला लपायची वेळ येईल. एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाहीतर यश कांबळे दिसलाय सर बाबा इकडे तोंड करतो, नको. अशी वेळ फक्त आमच्यावर आणू नका अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणी लावलेलं भाषण थांबवतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.